धन्यवाद मिस्टर विवेक. हॅव अ गुड डे. संभाषण संपलं आणि तिनं कॉल कट केला. तिला खात्री वाटत होती हा कस्टमर तिनं जे काही सांगितलं त्याच्यावर ॲग्री आहे. तिनं जिंकल्याच्या खुशीत आनंद व्यक्त केलेला एवढ्यात मागून आवाज आला. ग्रेट, म्हणजे तुम्ही कस्टमर केअर ही छान हँडल कराल. अर्जुनचा आवाज होता तो. तशी ती दचकली. ओ सर, तुम्ही. त्याला त्या क्षणाला तिथं पाहून तिला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसलेला. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 14. ते दोघं निघून गेले तरीही अर्जुन अजून तिच्याच विचारात हरवलेला. समोर आलेल्या समस्यांना शांत राहून सोडवण्याच्या तिच्या या स्वभावाकडे तो आपोआपच आकर्षित होत होता. त्याच्यासाठी हे एक बेस्ट कॉम्बिनेशन होतं एका मुलीमध्ये असलेलं, जी गरज असेल तिथं रागही व्यक्त करते आणि गरज नाही तिथं अगदी शांतपणे गोष्टींना सामोरं देखील जाते. तिची ही गोष्ट निश्चितच वाखाणण्याजोगी आहे, अगदी ॲप्रिशिएट करण्यासारखी. त्याच्या काय मनात आलं, त्याने लँडलाईनवरून समीरला कॉल लावला. एक रिंगमध्ये समोरून फोन कॉल उचलला गेला. समीर, मी अर्जुन बोलतोय. ते अक्षयाच्या टेबलवर लँडलाईनची व्यवस्था केलीस का? कधीपर्यंत होऊन जाईल? सर, 1-2 तासात होऊन जाईल. ठीक आहे. परत समोरून फोन कॉल कट झाला. समीरलाही आश्चर्य वाटत होतं. सर अक्षयाबाबत पॉझिटिव्ह आहेत हे पाहून, आणि खरं तर त्यालाही तर तिच्याबद्दल कुतूहल वाटू लागलेलं. इकडे अक्षया पहिलं आलेल्या निगेटिव्ह कॉमेंट्सना रिप्लाय देऊ लागलेली. आपण दिलेल्या फीडबॅकबद्दल धन्यवाद. आम्हाला खेद आहे की आपणास अपेक्षित अनुभव मिळाला नाही. कृपया आपला बुकिंग क्रमांक किंवा इतर तपशील आम्हाला ईमेलद्वारे पाठवा, जेणेकरून आम्ही हे प्रकरण तपासू शकू. आम्हाला आपली समस्या सोडवण्यासाठी मदत करायला आनंद होईल. सर्वांना कॉपी पेस्ट रिप्लाय करतच तिनं उरलेला चहा संपवून टाकला आणि एक नजर इतर ॲडवरील कॉमेंटही पाहून घेतल्या. त्यानंतर पुढं कोणत्या ॲड बनवायच्या ते तिनं पाहून घेतलं आणि ती तिच्या पुढच्या कामाला लागली. 1-1.5 तासात तिच्या टेबलवर लँडलाईन हजर होता. एव्हाना मेलवर विवेक नावाच्या त्याच कस्टमरचा आता तिला मेल आलेला. विवेक सोबत आणखी 1-2 जुने कस्टमरही होते जे नुकसान भरपाई मागत होते. विवेकने त्याचा पुन्हा एकदा त्याच्या ट्रिपचा अनुभव कसा खराब झाला होता आणि त्याला त्याचा कसा मनस्ताप झाला हे सगळं सविस्तर त्याने मेलमध्ये लिहिलेलं. बुकिंग डिटेल्स वगैरे आणि तत्सम काही डॉक्युमेंटही अटॅच केलेले, शिवाय त्याचा नंबरही दिलेला. त्यामुळे आता तिला त्याच्याशी बोलून घेणं हे क्रमप्राप्त होतं. त्याआधी त्यांच्या मेलला रिप्लाय करणं गरजेचं होतं. तिनं त्यांना रिप्लाय करायला घेतला. त्यांच्या मेलवर रिप्लाय करून तिनं ते डॉक्युमेंट गणेशच्या मदतीने प्रिंट करून घेतले आणि त्याची शहानिशा करण्यासाठी समीरच्या केबिनमध्ये निघणार एवढ्यात तिचा लँडलाईन वाजला. हॅलो, इट्स अर्जुन हिअर. मिस अक्षया. हो बोला ना सर, मी ऐकते आहे. आय एम सॉरी, मी सकाळी तुमच्यावर जरा जास्तच चिडलो. ॲटलिस्ट तुमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती मी, बट इट्स ओके सर. इट्स नॉट ऑल युअर फॉल्ट. I can understand how much stress you must be going through while managing such a large company. It's okay, but just try to listen another side also. That's I wanted to tell you. Yeah, I got it. But I like तुम्ही ज्या प्रकारे ही समस्या हाताळलीत, शिवाय एक नाईस सोल्युशन सुद्धा दिलं. I really appreciate your work. Thank you sir. Actually it was unexpected. Thank you. ती हसली. Welcome. कीप द स्पिरिट. या ओके. ती म्हणेपर्यंत समोरून फोन कॉल कटही झाला. हे तिला अगदीच अनपेक्षित होतं. चक्क अर्जुनने स्वतः कॉल करून तिला पुन्हा एकदा माफी मागितलेली आणि तिच्या सोल्युशनवर तिला ॲप्रिशिएटही केलं होतं. तिला आश्चर्याच्या धक्क्यासोबत आनंदही वाटत होता. ती तशीच खुश होऊन समीरच्या केबिनमध्ये आली. सर, मे आय कम इन? येस अक्षया, बोल ना, काय काम काढलंस आता? सर, ते कस्टमर विवेक, त्यांचा मेल आलाय. ओ, काय सांगतेस? मग
त्यांनी पाठवलेली डिटेल्स तेवढी आपल्या डेटाला मॅच होतीये का ते पाहायचंय. तर ते कोणाकडून हेल्प होईल मला हे जाणून घ्यायचं होतं. अरे मी कशाला आहे, मी करेन ना हेल्प. तिला समीरचं वागणं अचानक तिच्याबद्दल बदलल्यासारखं वाटत होतं. ओके, हे आहेत ते डॉक्युमेंट जे त्यांनी पाठवलेत. ती ते कागद पुढे करत म्हणाली. समीरने ते घेतले आणि PC-वर सिस्टीममध्ये चेक करू लागला. चेक करता करता तिला म्हणाला, मिस अक्षया, बट व्हॉट ब्रिलियंट जॉब यू हॅव डन टुडे. आय रिअली ॲप्रिशिएट यू. ओ थँक्यू सर. म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता की सर एवढ्या शांतपणे सगळं ऐकून घेत होते. आय डोंट बिलीव्ह. हो ना, त्यांनी तर आता इतक्यात चक्क मला कॉल करून ॲप्रिशिएटही केलं आणि सॉरी सुद्धा बोललेत सकाळसाठी. काय सांगताय काय, अनबिलिव्हेबल. हो ना, मला सुद्धा आश्चर्य वाटलं. हो ग्रेट. बरं, हे अक्षया, डिटेल्स तर मॅच होते, बिलिंग अमाऊंट वगैरे सेम आहे. तो म्हणतोय त्याप्रमाणे त्याचं हॉटेलचं बुकिंगची डेट खरंच 1 दिवस लेट बुक होती आणि खरं तर ही आपल्याच बिलिंग डिपार्टमेंटची चूक होती. इवन डेट्सचाही काही इश्यू नाही आहे. सो आता काय करणार आहेस? मी एकदा कॉलवर बोलून घेते त्यांच्याशी, बघू काय म्हणतायत ते. ओके, पण खरं सांगायचं तर अक्षया, हे कॉल वगैरे करून त्यांच्याशी बोलणं तुझं काम नाही आहे, पण तरीही तू करत आहेस. ग्रेट. सर मी बोलले ना, मी फक्त 2-3 कस्टमरला अटेंड करणार आहे. आय एम शुअर जर हे सक्सेस झालं तर कदाचित सर स्वतःहून जागा काढतील कस्टमर केअरसाठी. त्यांनाही तर सेम हेच बोलले ना मी. या यू आर राईट. पण काही म्हण, मला खूप आवडला तुझा स्पष्ट वक्तेपणा. सकाळी अगदी बरोबर बोलत होतीस तू आणि सरांसारखा इतका तापट माणूसही त्यावर इतक्या वेगळ्या प्रकारे रिॲक्ट झाला. ग्रेट. ही तुझी जीत आहे. मग यावर एक कॉफी होऊन जाऊ दे. मी समजले नाही सर. म्हणजे मी तुला कॉफीसाठी विचारतोय अक्षया. फ्रेंड्स. तो सरळ तिच्यासमोर हात करत म्हणाला. तशी ती विचारात पडली. अगं एवढा कसला विचार करते आहेस आणि अशी पाहत का आहेस? मला काही शिंग वगैरे आहेत का? तो डोक्याला हात लावत म्हणाला. तसं तिला हसू आलं. नाही तसं नाही, म्हणजे मी एक्सपेक्ट केलंच नव्हतं तुम्ही असं कॉफीसाठी विचाराल वगैरे. ओ या शुअर फ्रेंड्स. ती त्याच्या पुढे हात करत म्हणाली, जो त्याने हातात घेतला. चल मग म्हणत तो उठला. पण तिनं घड्याळात पाहिलं. पण सर लंचची वेळ होईल काही वेळाने, मग आता कॉफी ऑड नाही वाटत का? हो तेही बरोबर आहे. एक काम करू, कॉफीसाठी 4ला जाऊ, चालेल? हो हे बेस्ट राहील. आणि काय ग, लंचला एकटीच असतेस का तू? हो मी एकटीच असते सर. ऑफिसमध्ये अजून एवढं कोणी ओळखीचं नाही आहे ना. शिवाय माझं एकटीचं डिपार्टमेंट वेगळं आहे. सो इट्स लाईक टू इम्पॉसिबल. पण आता झालोय ना आपण फ्रेंड, मग जाऊया आपण, इफ यू डोंट माइंड. या तर काय माइंड करण्यासारखं आहे सर. मग ठीक आहे ना, पण एका अटीवर. हां. अट? कसली अट सर? तिनं भुवया उंचावून विचारलं. हेच तू असं सर सर म्हणणार नाही आहेस मला ना. वी आर फ्रेंड्स ना. ही यू कॅन कॉल मी समीर. तो हसला. ओ या ओके. तीही मनमोकळी हसली. चल मग तोपर्यंत तू आवरून घे तुझी कामं, मग जाऊ लंचला सोबत. मला तो पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन बसला. ओके ठीक आहे, मी तोपर्यंत कस्टमर विवेकशी बोलून घेते. मला ती लगेचच निघून गेली. समीर ही तिच्या हजरजबाबीपणावर भाळलेला. त्याला खरं तर वाटलंच नव्हतं ती इतक्या कॉन्फिडन्सने अर्जुन सरांना सामोरं जाईल आणि तिचा तो कॉन्फिडन्स पाहून तो तिच्याकडे आकर्षित झालेला. तिला चक्क फ्रेंडशिपसाठी विचारूनही रिकामा झालेला आणि तीही लगेच तयार झाली पाहून तो खुश झालेला. अक्षयाने जागेवर येत लागलीच अर्जुनला कॉल केला. सर मी अक्षया बोलते आहे. हां बोला ना अक्षया. सर ते कस्टमर विवेकचा मेल आलाय, मला त्यांना कॉल करावा लागेल आणि गरज पडल्यास त्यांना किती टक्के सूट द्यायची हे देखील सांगावं लागेल. तुम्ही प्लीज मला कन्फर्म कराल का की किती % सूट आपण त्यांना नेक्स्ट ट्रिपमध्ये देऊ शकतोय? एक 5 मिनिट देशील? म्हणजे हे बघ, त्या कस्टमरची ट्रिप नॅशनल होती की इंटरनॅशनल आणि त्याच्या आधीच्या ट्रिपचा एकूण खर्च किती होता यावरून आपण त्या कस्टमरला सूट देऊ. म्हणजे प्रत्येक कस्टमरनुसार ही सूट व्हेरी असेल.
आणि त्याच्या ट्रिपच्या प्रकारानुसारही सूट देता येईल. सो मला आधी चेक करावं लागेल. मी तेच चेक करून तुला सांगतो. ओके सर, नो प्रॉब्लेम. तिने म्हणताच पुढून कॉल कट झाला. काहीच वेळात अर्जुनने तिला ती टक्केवारी फोन कॉल करून सांगितली आणि अक्षयाने कस्टमर विवेकला कॉल लावला. हॅलो मिस्टर विवेक, मी अक्षया बोलते आहे, अवनी टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून. आपल्या बुकिंग एजन्सीमधून मला समजलं की आपल्याला आपल्या बुकिंगमध्ये काही अडचण आली होती. मी तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करते आहे. हो, त्रासच होता तो. चुकीची तारीख पाठवलीत आणि वर तिथल्या हॉटेलवाल्यांनीही काहीच मदत केली नव्हती. अगदी गचाळ कारभार होता तिथला. हे अगदीच अस्वीकारार्ह आहे. अशी सर्व्हिस तुम्ही देणार असाल तर तुमच्या कंपनीची सेवा कोण आणि का घेईल? तो नाराजी दर्शवत बोलत होता. हो, मला पूर्णपणे समजतंय मिस्टर विवेक तुम्हाला काय म्हणायचं आहे. ही आमच्याकडून चूक झाली आहे आणि त्याचसोबत हॉटेल व्यवस्थापनानेही योग्य ती जबाबदारी घेतली नाही. आम्हाला खरंच याबद्दल खूप खेद आहे. खेद होऊन काय उपयोग आहे नाही का? मला केवळ तुमची लाडीगोडी नको आहे. माफी मागून आलेला अनुभव माघारी जात नाही झालेला मनस्ताप जातो. आम्ही पैसे भरलेले असतात म्हणजे तुम्हीही तुमची सेवा अगदी परफेक्ट द्यायला हवी का नको? ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. सो मॅडम, मला माझे पैसे परत हवे, बस. मिस्टर विवेक, मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचंय. आपण आमच्याकडून झालेल्या या चुकीमुळे खूप त्रस्त झालेला आहात आणि आमची ही जबाबदारी आम्ही मान्य करत आहोत आणि ती सुधारण्याचा प्रयत्नही करत आहोत. हे तुम्ही पाहाल तर फार बरं होईल. मात्र आमच्या रिफंड पॉलिसीमुळे हे पैसे परत देणं शक्य नाही आहे. तरी आम्ही आपल्यासाठी एक उपाय सुचवू इच्छितो. यावर काय उपाय असणार आहे आता अक्षया मॅडम? का तुम्हीही फक्त माफी मागून सारवासारवी करू इच्छिता? सर, कृपया ऐकून घ्या. हे पहा, आमची कंपनी झालेल्या त्या प्रकाराबद्दल तुमची मनापासून माफी मागते. कारण काही गोष्टी कंपनीच्या खरंच नियंत्रणाबाहेर असतात. तरीही केवळ आम्ही तुम्हाला ही ऑफर देतो आहोत की पुढच्या वेळी तुम्ही आमच्या सेवांचा वापर करताना आम्ही तुम्हाला तुमच्या संपूर्ण बुकिंगवर 10% सूट देऊ शकतो. ही ऑफर तुम्हाला फक्त पुढील 6 महिन्यांसाठी कोणत्याही ट्रिपसाठी लागू असेल. कोणत्याही ट्रिपसाठी असं म्हणालात का तुम्ही? हो, अगदी बरोबर ऐकलात तुम्ही. मला कळतंय की चूक तुमच्या नियंत्रणाबाहेर होती, पण 10% सूटने काय होणार आहे मॅडम? मला 20% तरी सूट हवी. माफ करा सर, 10% यापेक्षा जास्त सूट आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही आहे. तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही आमच्यासोबत पुढच्या ट्रिपचा विचार करू शकता. कारण लक्षात घ्या, इतर कोणतीही कंपनी तुम्हाला एवढीही सूट देणार नाही. ती असं म्हणाली तसा क्षणभर विचार करून तो पुढं म्हणाला, ठीक आहे, पण लक्षात ठेवा असं पुन्हा होता कामा नये. मिस्टर विवेक, निश्चितच आम्ही याची काळजी घेऊ की भविष्यात अशा चुका टाळता येतील. आपण आमच्या सेवांवर विश्वास ठेवला याबद्दल मनापासून धन्यवाद. आपल्याला काहीही मदत हवी असेल तर कृपया आमच्या ऑफिशियल वेबसाईटशी संपर्क साधा. पण मॅडम, नेक्स्ट ट्रिपवर 10% सूट देणार ना मला? हो सर, तुम्ही फक्त यावेळी डायरेक्ट ऑफिसमध्ये संपर्क साधा. तसा मी तुम्हाला मेल करतेच आहे. तर जेव्हा पण तुम्हाला नेक्स्ट बुकिंग करायची असेल तेव्हा येताना त्या मेलची एक कॉपी घेऊन या. तुमचं काम झालेलं असेल. आणि हो, ही ऑफर केवळ हा मेल तुम्हाला मिळाल्यापासून पुढं 6 महिन्यांपर्यंतच लागू असेल. हो, ठीक आहे. धन्यवाद मिस्टर विवेक. हॅव अ गुड डे. संभाषण संपलं होतं आणि तिनं कॉल कट केला. तिला खात्री वाटत होती हा कस्टमर तिनं जे काही सांगितलं त्याच्यावर ॲग्री आहे. तिने जिंकल्याच्या खुशीत आनंद व्यक्त केलेला एवढ्यात मागून आवाज आला, ग्रेट, म्हणजे तुम्ही कस्टमर केअर ही छान हँडल कराल. अर्जुनचा आवाज होता तो. तशी ती दचकली. ओ सर, तुम्ही? त्याला त्या क्षणाला तिथं पाहून तिला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसलेला. हो, सॉरी, मी तुमचा पूर्ण कॉल ऐकला. ॲक्च्युली आय वॉज क्युरियस. आय एम शुअर यू वेर एक्सप्रेसिंग लाईक दॅट मीन्स ही इज ॲग्रीड विथ यू. एम आय राईट? या, आय ऑल्सो फील लाईक. गुड, कीप इट अप. म्हणत तो स्मित करून निघून गेला आणि एवढ्यात समीर तिथं आला. ती मात्र विचारात हरवलेली. ओ, म्हणजे माझा संपूर्ण कॉल ऐकत ते मागे होते. गॉड,
तिने डोक्यावर हात मारून घेतला. त्याचं हे वेगळं आणि बदलणारं वागणं पाहून तिलाही काही कमी कुतूहल वाटत नव्हतं त्याच्याबद्दल. आजचा भाग इथंच संपलेला आहे. समीरसुद्धा अक्षयाकडे अट्रॅक्ट झाला आहे आणि चक्क तिच्यासोबत फ्रेंडशिप करून रिकामा झाला आहे. त्याचे काही भलतेच इरादे नसतील ना? बघूया काय होतंय पुढील काही भागामध्ये. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.